नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज माझ्या या किचनमध्ये बनणार आहे गाजराचा हलवा। आजच्या हलव्यामध्ये मी बिलकुल खव्याचा उपयोग न करता दूध आणि तूप यापासून मी हा हलवा बनवलेला आहे। आणि मी ज्या पद्धतीने बनवला तो खरोखर इतका सुंदर झाला की खाणाऱ्यांनी मला यामध्ये खवा टाकले का हे सुद्धा विचारलं। तेव्हा मी कसा बनवला हे आता तुम्ही बघा। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला तर एक लाईक मला आणि एक कमेंट्स जरूर करा। मग तुमच्या या एका कमेंट्सनी मला माझ्या कामामध्ये उभारी आणि आनंद मिळतो। याप्रमाणे मी पूर्ण सालं काढून घेतले। रंग बघा किती सुरेख दिसतो आहे। गाजराचा हलवा म्हटलं की सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे। चला तर आता कामाला सुरुवात केली आहे मी एक एक करत। हे गाजर असे खूप मोठे नसून असे छोट्या आकाराचे लांबट आहे। यामध्ये पांढरा खालचा जो भाग आहे मधातला तो कमी असतो, खायला पण चविष्ट लागतात। तर हे 1 किलो गाजरापैकी काही सलादमध्ये वगैरे घेतल्यानंतर आता हे माझ्याकडे 1.5 किलो गाजर आहे। आता हे असे मी किसणीने छान असे किसून घेणार आहे। याप्रमाणे एक एक करत हे पूर्ण मी गाजर असे किसून घेतलेले आहे। अर्धा तास गाजराच्या हलव्याला दिला ना तर हा गाजराचा हलवा तयार होतो। हे बघा गाजर किसून झालेले आहे। आता जाऊया किचनकडे। हे बघा याप्रमाणे समोरच्या 2 वाट्या आहे, मोठ्या वाट्या भरून असा हा किस झालेला आहे तयार। आणि त्यासाठी मी छोटी वाटी एक साखर घेतलेली आहे, कारण का हे क्षेत्र याचं कमी होतं किसाचं, चिमतात ते आपल्या तुपामध्ये भाजतो तेव्हा। आणि काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे। गोडचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। गॅस ऑन केला, कढई ठेवली। आता या कढईमध्ये मी अर्धा वाटी तूप आधीच वितळून घेतलं होतं, तर त्यामधले 2 चमचे मी या कढईमध्ये टाकते आहे। आणि यामधून ड्रायफ्रूटचे काढले ते थोडे काढून घेते आहे। ड्रायफ्रूट्स आपण आपल्या पसंतीनुसार घेऊ शकता। आणि मी हे ड्रायफ्रूट्स थोडे समोर तुम्हाला दिसणारच आहे, मी याचे बारीक तुकडे केले। आपल्याला तुकडे नसेल करायचे किंवा कोणी वयोवृद्ध असेल तर आपण असं मिक्सरमधून जरी केलं ना तरी पण सुंदर लागतो, त्यामध्ये उलट ते पूर्ण मिक्स होतात। आणि बाजूच्या गॅसवर मी आधीच दूध तापून ठेवलं, गॅस बंद केलेला आहे। दूध आता सध्या कोमट स्थितीमध्ये आहे। आणि याप्रमाणे आता मी हे ड्रायफ्रूट्स काढून घेते आहे। आता याच कढईमध्ये मी जे छोट्या वाटीने वितळून घेतलेलं तूप होतं त्यामधलं मी तूप टाकते आहे। जवळजवळ हे छोटे पोहे खायच्या चमच्यानी 4 चमचे तूप आहे। आणि या तुपामध्ये आपण जो किस करून ठेवलेला आहे तो पूर्ण किस मी यामध्ये टाकते आहे। आणि चमच्यानी तो असा पलटत राहायचं। आता मी हा जो चमचा घेतलेला आहे तर हा चमचा मला व्यवस्थित नाही आहे, हात असा नाही घ्यायचा, माझा तो चुकला। कारण मी हा बदलून घेणार आहे आणि बदलवलेला पण आहे। तर यामुळं काय होतं की आपला जो भाग आहे हा पूर्ण त्या चमच्यामधून खालून वर झाला पाहिजे। आणि गॅसची पॉवरकडे लक्ष द्यायचं, कमी जास्त करत हा आपल्याला हलवा करून घ्यायचा आहे। तर मी गॅसची पॉवर मोठी केली आणि याला खालवर करत राहिले। थोड्या वेळात हे बघा याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि हा त्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे। आणि लक्ष देत मी बाजूला हे ड्रायफ्रूट्स पण असे बारीक तुकडे करून घेतले की जेणेकरून आता आपल्याला त्यामध्ये टाकायला सोयीचं होईल। चला तर आता हलवा बघूया कसा झाला तो। गाजर पूर्णपणे शिजलेले आहेत, खालून तूप पण सुटत आहे। आता या स्थितीमध्ये आता याच्यामध्ये टाकते आहे दूध। आता दूध मी आधीच बाजूला ठेवलेलं होतं, दूध पण कोमटच आहे, थोडं गरम पण आहे। आता हे मी यामध्ये जवळजवळ 2 वाटी दूध टाकलं आणि यावरची जी साय होती ते पण मी यावर पूर्ण टाकून घेते आहे। याप्रमाणे दूध टाकल्यानंतर याचा कलर पूर्ण चेंज होणार आहे, परंतु याच्यामध्ये जेव्हा आपण साखर टाकतो तेव्हा आणखी पूर्ववत कलर येतो, समोर तुम्ही बघाच। आणि याप्रमाणे हे हलवत राहायचं। दूध पूर्ण आटून झालेलं आहे, याला पण तूप सुटायला सुरुवात झाली। आता या स्टेपला यामध्ये टाकते आहे मी साखर। या स्टेपला गॅसची पॉवर मी मोठी केली आणि सारखं हलवत राहिली। हे बघा हलवल्यानंतर काही वेळातच याचा कलर चेंज झालेला आहे आणि याला पण तूप सुटलेलं आहे छान। आता या स्टेपला मी थोडी विलायची टाकली आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले। गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे। गॅस आता या स्टेपला मी बंद केला आणि तयार झालेला हलवा घेतला डिशमध्ये आणि त्यावर टाकले थोडे ड्रायफ्रूट्स।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपण पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत.